नमस्कार मित्रांनो, इन्फ्रास्केप चॅनलवर तुमचे स्वागत आहे। केंद्र सरकार भारतमाला परियोजनेअंतर्गत सुरत चेन्नई दरम्यान 1271 किलोमीटर लांबीचा 6 लेन ॲक्सेस कंट्रोल्ड एक्सप्रेसवे विकसित करत आहे। हा एक्सप्रेसवे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे नंतर भारतातील सेकंड लार्जेस्ट एक्सप्रेसवे म्हणून ओळखला जातो, ज्यासाठी अंदाजे 45,000 कोटी रुपये खर्च येणार आहे। या एक्सप्रेसवेला 2 पार्ट्समध्ये डिवाइड केला आहे। पहिला पार्ट सुरत सोलापूर कॉरिडॉर आणि दुसरा सोलापूर चेन्नई कॉरिडॉर। सुरत सोलापूर कॉरिडॉरमध्ये 14 पॅकेजेस आहेत, तर सोलापूर चेन्नई कॉरिडॉरमध्ये 8 पॅकेजेस आहेत। सेकंड कॉरिडॉरमध्ये कर्नाटका, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये जोरात काम सुरू असताना महाराष्ट्रात मात्र या महामार्गाचे काम गेल्या वर्षी NHAI द्वारे पुढील आदेशपर्यंत थांबवण्यात आले होते। त्यामुळे एकूणच या प्रकल्पाच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते। पण आता या प्रकल्पाच्या संदर्भात एक मोठी अपडेट हाती आली आहे। सुरत चेन्नई एक्सप्रेसवे अंतर्गत येणाऱ्या नाशिक ते अक्कलकोट या महत्त्वाच्या सेक्शनला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अप्रेझल कमिटी म्हणजेच PPPAC कडून मंजुरी देण्यात आली आहे। हा सेक्शन 374 किलोमीटर लांबीचा पूर्णपणे ॲक्सेस कंट्रोल सेक्शन राहणार असून हा सेक्शन सुद्धा महामार्गाच्या इतर सेक्शनप्रमाणे 6 लेनचा असणार आहे। पूर्वी या सेक्शनचे हॅम म्हणजेच हायब्रिड ॲन्युटी मॉडेल अंतर्गत काम करण्याचे नियोजन करण्यात आले होते, मात्र सरकारने यामध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे। आता या सेक्शनचे काम BOT मॉडेलवर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। याचा परिणाम म्हणून सरकारवरील आर्थिक भार कमी होणार आहे। या नव्या निर्णयामुळे काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला टोल वसुलीच्या आधारे गुंतवणूक परत मिळवता येणे शक्य होणार आहे। या निर्णयामुळे लवकरच बिडिंग प्रोसेस सुरू होईल आणि प्रत्यक्षात काम सुरू होईल। नाशिक ते अक्कलकोट हा सेक्शन 2 फेजेसमध्ये विभागण्यात आला आहे। पहिला फेज नाशिक ते अहिल्यानगर आणि दुसरा फेज अहिल्यानगर ते अक्कलकोट। यातील नाशिक ते अहिल्यानगर या फेजचे अंतर 152 किलोमीटर इतके राहणार आहे, तर अहिल्यानगर ते अक्कलकोट हे अंतर 222 किलोमीटर इतके राहणार आहे। सुरत चेन्नई एक्सप्रेसवे हा राज्यातील 5 जिल्ह्यांमधून जाईल। या नव्या मार्गामुळे नाशिक ते अक्कलकोट हे अंतर 4 तासात पार करता येईल, ज्यासाठी सध्या प्रवाशांना 9 तासांचा वेळ लागतो। या प्रकल्पामुळे नाशिक, अहिल्यानगर, बीड, धाराशिव आणि सोलापूर या 5 जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळणार आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी इन्फ्रास्केप चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।